जालना जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 45 वर्षीय व्यक्ती होता आणि या 45 वर्षीय व्यक्तीची एका महिलेसोबत ओळख झाली होती. आता ती जी महिला आहे ती रील स्टार म्हणून तिची ओळख होती. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत होते म्हणून ती रील स्टार म्हणून तिची ओळख झालेली होती. मग त्या महिलेसोबत या 45 वर्षीय पुरुषाची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. काही दिवसापूर्वीच दोघा जणांची ओळख झाली होती. मग ओळख झाल्यानंतर एक दिवस ती महिला त्या 45 वर्षीय पुरुषाला म्हणली की चला मी तुम्हाला घर दाखवते. दाखवण्याच्या बहाण्यानं त्या पुरुषाला त्या महिलेनं घरी नेलं आणि जसं घरी नेलं, घराचं दार लावलं, तसं त्या पुरुषाला घरामध्ये घेतलं आणि त्या पुरुषाला स्वतःच्या अंगावरचे कपडे काढावा लावले. त्याचे संपूर्ण कपडे काढल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचे 3 साथीदार आले आणि घडलं एक धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. पण बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जालना मधील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की या संपूर्ण प्रकरणाचा तपास चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केलेला आहे. 2 जून रोजी जालना परिसरामध्येच राहणारा एक 45 वर्षीय व्यक्ती होता. त्या व्यक्तीची ओळख एका महिलेसोबत झाली होती, जी महिला रील स्टार म्हणून त्या ठिकाणी ओळखीची होती, सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत होती. मग आता ओळख झाल्यानंतर 2 जून 2026ला ती महिला त्या पुरुषाला म्हणली की चला मी तुम्हाला घर दाखवते. आता ओळखीचे आहे म्हणून ते पुरुष सुद्धा त्या महिलेसोबत घर बघायला गेला. घर बघायला गेल्यानंतर ती महिला त्याला घरामध्ये घेऊन गेली, रूमचं दार लावलं. त्या पुरुषाला वाटलं मज्जाच मज्जा आहे, पण मात्र तो आतमध्ये गेल्यानंतर महिलेनं त्याला त्याच्या अंगावरचे कपडे काढावा लावले. आता त्यांना कपडे काढल्यानंतर तो निर्वस्त्र झाल्यानंतर त्या महिलेचे 2 साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या पुरुषाचे त्याच अवस्थेमध्ये फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि या महिलेसोबत असं करतो का, तसं करतो का म्हणून त्याला त्या ठिकाणी धमकवायला सुरुवात केली. आणि तुझ्या जवळचे जेवढे पैसे आहेत ते पैसे आम्हाला दे, नाहीतर मग तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करू, तक्रार दाखल करू, नाहीतर मग तुझे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी थेट धमकी त्या 45 वर्षीय व्यक्तीला दिली. आता तो पुरुष मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता. काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं. त्याच्या जवळ असणारी 75,000 रुपयाची रोख रक्कम त्यांना काढून त्यांच्या हवाली केली होती. आता रक्कम देऊन सुद्धा त्यांचं मन भरलं नाही. त्यांनी अजून पैशाची त्याच्याकडे मागणी केली. त्याच्या हातामध्ये असणाऱ्या 3 सोन्याच्या अंगठ्या होत्या, त्या अंगठ्या सुद्धा त्याच्याकडून काढून घेतल्या आणि त्याच अवस्थेमध्ये त्याला त्या ठिकाणावर सोडून देण्यात आलं. पण मात्र घडलेलं प्रकरण कुठं कोणाला सांगितलं, पोलीस ठाण्यामध्ये गेला तर आमचं एवढं वाईट कोणी नाही, अशी धमकी सुद्धा त्या व्यक्तीला दिली आणि त्याला त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं. आता काही दिवस निघून गेल्यानंतर काय करावा काय नाही, कोणाला सांगावा कोणाला नाही, असा प्रश्न त्या पुरुषाला पडला. बरेच दिवस निघून गेल्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी अशाच एका टोळीला अटक केली होती, त्यांच्यावर कारवाई केली होती आणि असं कोणाकोणासोबत घडलं आणि त्यांनी समोर येऊन तक्रारी दाखल कराव्या असं पोलिसांनी आवाहन केलं होतं. मग याच आव्हानाला प्रतिसाद देत त्या 45 वर्षीय व्यक्तीने चंदनझिरा पोलीस स्टेशन गाठलं. त्याच्यासोबत घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. मग पोलिसांनी तांत्रिक तपास चालू केला आणि तांत्रिक तपास चालू करून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यामध्ये एक महिला रील स्टार आहे, एक तरुण वकिलीचं शिक्षण घेत आहे आणि अन्य एक तरुण आहे. अशा 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अशा पद्धतीचे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळे जेव्हा गुन्हा घडतो, जेव्हा तुमच्यासोबत अशा पद्धतीनं कोणी करतं, तेव्हाच तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल करायला पाहिजे, जेणेकरून पोलीस ताबडतोब ॲक्शन घेतील आणि अशा आरोपींना ताबडतोब पकडतील. पण मात्र काही जण बदनामीच्या भीतीनं पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत, तक्रार दाखल करत नाहीत. त्यांनी इथून पुढे सावध आणि सतर्क व्हायला पाहिजे आणि जर अशा पद्धतीनं कोणासोबत घडत असेल तर त्याला सुद्धा सावध आणि सतर्क केलं पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय
मीडियामध्ये जे दिसते तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन करत असतो.